हॅलो मा आवाज अरे
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, परोपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवखानी, भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी, शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी, तुका म्हणे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवकानी, समचरण सरोजम सांद्रनीलांबुदम, जगननीत पाणी मंडन मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम्, कलानिशवादापनोदरदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं, तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदाशास्त्रार्थ नित्यं, नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं, शुक्लं ब्रह्म विचारसार परमा माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणी भयदां जाग्यान्धकारप, हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा, महिमन्नपारं ते परमविदिशो यस्य सदृशी, सुचिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयिरा, आता वाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णम्, ममापेश स्तोत्रे हर निर्पवाद परिकरा, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, संतांचा वारकरी सर्व
मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहे मंगल भावना अमंगल हारी द्रव उषुत शिरत अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुर सरू अति मन भावन मुनि मुनि गीतानियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई जय रघुनंदन जय सिया जय रघुनंदन जय सिया जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज समर्थ सद्गुरु श्री किसनगिरीजी बाबा व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र खिरडी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी महाराज नगर या खिरडीच्या पुण्यभूमीमध्ये पुण्य परिसरामध्ये असणारा तांबे पाटील परिवार आणि या परिवाराने आपल्या जीवनाचं स्वप्न प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं स्वप्न असतं की आपलं एक सुंदर घर असावं अशी एक सुंदर वास्तू सुंदर घर या ठिकाणी आज उभं केलं आणि त्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपल्या आनंदामध्ये प्रत्येकाला सामावून घ्यावं हा आपला धर्माचा असणारा एक गुण आहे की प्रत्येक आनंदामध्ये प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येकाला सामील करण्याची आमच्याकडे पद्धती आहे त्या आनंदामध्ये आज आपल्या सर्वांना सामील करण्याचा त्यांचा भाव आणि त्या वास्तूची असणारी वास्तुशांती गृहप्रवेश सत्यनारायण महापूजा आणि त्या निमित्ताने असणारा हा कीर्तनाचा कार्यक्रम या कीर्तनाच्या सेवेसाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं नियोजन तांबे परिवाराने या ठिकाणी केलं खूप सुंदर अशी पद्धतीची व्यवस्था आहे सुंदर असा मंडप साऊंड सिस्टीम विशेषत्वाने सर्व मान्यवर टाळकरी वारकरी महाराज मंडळी कलाकार मंडळी या ठिकाणी जे आहेत ही सर्व व्यवस्था तांबे परिवाराने अत्यंत चांगल्या पद्धतीची चोख पद्धतीची या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मी आपल्या तांबे परिवाराला विशेष धन्यवाद देतो आज या कार्यक्रमाला ज्यांच्या माध्यमातून खरं तर आजची ही वास्तुशांती आहे ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र येता आलं त्यांच्या घराची वास्तुशांती आहे ते आदरणीय तांबे परिवारातील सौभाग्यवती पद्माताई व श्री प्रकाश विनोनाथ पाटील तांबे यांच्या वास्तूची असणारी ही वास्तुशांती आहे त्यांची दोन मुलं चिरंजीव तुषार दादा आणि चिरंजीव अतुल दादा ही दोन मुलं आणि त्यांचा हा प्रकाश भाऊ आणि त्यांचा परिवार या ठिकाणी या वास्तूची या शांतीची वास्तुची वास्तुशांती या ठिकाणी करत आहेत सत्यनारायण महापूजा अन्नदान कीर्तन असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी हा तांबे परिवार करत आहेत आम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र येण्यासाठी तांबे परिवाराचं असणारं हे योगदान आहे आणि आम्हा सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी या वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन सेवा मला करण्याचा जो सुयोग लाभला ते परम आदरणीय वंदनीय याच तांबे परिवारातील आणि आता या खिरडी गावामध्ये आदरणीय दादांच्या नंतर रामनाथ दादांच्या नंतर परमार्थामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सक्रिय होऊन काम पाहतात आणि आपणही मंडळी त्यांना योग्य पद्धतीचं पाठबळ देतात असे आदरणीय आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण माऊली दादा तांबे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा हा आजचा योग आहे त्यांना विशेष धन्यवाद देतो अत्यंत गोड नियोजन केलं त्यामध्ये विनयकरी महाराज इकडे सर्व मान्यवर टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती इकडे सर्व मान्यवर टाळकरी आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो कार्यक्रम सुंदर करत असताना सुरुवात करत असताना ज्यांनी सुरुवातीला विना घेतला ते आदरणीय हरिभक्तपरायण भरत महाराज कुठे गेले
इकडे आले आदरणीय भरतजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अत्यंत गोड अशी सुंदर अशी चाल सुरुवातीला ज्यांनी गायली ते सरलापेठ संस्थांचं वैभव, सरलापेठ संस्थांचे ज्येष्ठ गायक परम वंदनीय गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी बाबांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आपलं अत्यंत आयुष्य सावलीसारखं घातलं. आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक परम आदरणीय वंदनीय श्री चंद्रकांतजी दादा सावंत काका या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद. खिरडीवरती तुमचं तसं विशेष प्रेम आहे. सवई महाराज असेल, तुम्ही असेल, आमचे बापू असतील, आपल्या सर्वांचं विशेष प्रेम आहे. माऊलीने हाक मारली, गावाने हाक मारली का तुम्ही हजरच उपस करूच तुम्ही असं म्हणाला. त्यांचं तेवढं प्रेम आहे. असं विशेष प्रेम आपल्यावरती आहे खिरडी गावावरती. जेव्हा जेव्हा मी या गावात कार्यक्रमाला आलो तेव्हा तेव्हा आदरणीय चंदू काका माझ्या बरोबर कार्यक्रमाला या ठिकाणी राहिले, कारण गावात त्यांना विशेषत्वाने आमंत्रण आहे. सवई महाराज तर कालपासून तुमच्याकडे मुक्कामाला आहे. काल मला 6व्या महिन्याच्या निमित्ताचं भजन या ठिकाणी 5व्या महिन्याचं वास्तुशांतीच्या निमित्तानेच खरं तर या ठिकाणी आज काल इथेच आले तुम्ही, हा, आणि इथं मुक्कामाला आले म्हणून एक विशेष प्रेम आपलं आहे. म्हणून तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. आदरणीय सवई महाराज या ठिकाणी आहेत, चंद्रकांत काका आहेत, त्याचबरोबर इकडे गाण्याच्या साथीसाठी या परिसराचं रत्न आणि परिसराचं वैभव आमचे जीवलग मित्र परमार्थामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा वेळ ते या ठिकाणी देतात. तसे ते राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहे, परंतु त्या राजकारणातून वेळ काढून परमार्थाला भजन असेल, कीर्तन असेल, या सगळ्या गोष्टीच्या पुढे बाकीच्या गोष्टींना बाजूला ठेवतात. पहिलं प्राधान्य, फर्स्ट प्रायोरिटी जर कशाला देतात, भजनाला देतात, कीर्तनाला देतात. असे आमच्या सर्वांचे लाडके सतीश बापू चव्हाण या ठिकाणी आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. त्याचबरोबर सर्वच मान्यवर मंडळी, आता आमचे कैलासराव फाळके पाटील तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, पखवाजाच्या सेवेसाठी उपस्थित. आदरणीय वंदनीय या परिसराचं भूषण, परिसराचं रत्न, संगीत अलंकार मृदंग विशारद कुणालजी महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. इथे उपस्थितांमध्ये परम आदरणीय वंदनीय टाकळी सागज वरून आपल्या गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि नेहमीच परमार्थामध्ये आपल्याला ते नेहमीच वाटचाल करत असताना मार्गदर्शित करतात, वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण गणेश गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वच मान्यवर मंडळी आहेत. आता सर्वांचा परिचय माझ्याकडे कदाचित नाही. इकडे सर्व मान्यवर वारकरी, आपल्या सर्व जळगाव भजनी मंडळ, एकोडी सागज भजनी मंडळ, थोर वागलगाव भजनी मंडळ आणि सर्वच भजनी मंडळी जे जे आहेत त्या सर्वांच्या चरणावरती. आता हे एकोडी सागर जळगावची मंडळी माझ्या परिचित नाही, कारण त्यांनी मला अजून त्यांच्या गावात बोलवलंच नाही. विनोदाचा भाग बरं का. आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठाल विठाल करून आपल्याला या कार्यक्रमाला वर्षानुवर्षे युट्यूबच्या माध्यमातून पाहता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी तांबे परिवाराने केली. माऊली कीर्तनाचा सोहळा असं युट्यूब चॅनलचं नाव आहे. माऊली कीर्तनाचा सोहळा. त्या युट्यूब चॅनलचे मालक आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दादा भगवान दादा सोमवंशी त्यांचे चिरंजीव आहेत. हा, त्यांचे चिरंजीव आहेत. त्यांनाही विशेष, तुमचं काय नाव आहे? महेश दादा या ठिकाणी आहेत. महेश दादाला विशेष धन्यवाद आहे, ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. साऊंडची उत्तम व्यवस्था आपल्या या परिसरातील अत्यंत चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, या परिसरामध्ये चांगल्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये ज्यांची साऊंड पाहायला मिळतो तो आदरणीय बारसे मंडप आणि साऊंड सिस्टीम काठी पिंपळगावकर, त्यांनाही विशेष धन्यवाद. सुंदर असा साऊंड आपला आहे. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि घड्याळाकडे पाहून कीर्तनाकडे प्रवृत्त होतो. विठाला विठाला विठाला. विश्वंदे महाराष्ट्र भूषण कणकाई बोलवा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 6 चरणाचा आपल्या जीवनामध्ये, सांसारिक जीवनाच्या जीवनामध्ये, सांसारिकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही आचार संहिता परमात्म्याने, भगवान परमात्म्याच्या चिंतनासाठी किंवा प्रपंच करत असताना उत्तम प्रपंच कसा घडेल याच्यासाठी जगद्गुरु तुकोबरांनी प्रपंच करत असतानाच्या आचार संहिता या अभंगाच्या माध्यमातून दिल्या. 6 चरण तुकोबरांच्या या संबंधाने या ठिकाणी आहेत. पैकी आपण वास्तुशांतीच्या निमित्ताने जमलो. वास्तुशांती कशासाठी करतात त्याच्या संबंधाने गुरुवारी श्री गुरु रामगिरीजी महाराज नेहमी सांगतात, वास्तुशांती करत असताना वास्तूची शांती केली जात नाही. वास्तू ज्या ठिकाणी बांधली त्या भूमीची शांती करावी लागते, कारण आपण ज्या जागेवरती ती वास्तू
बांधली, ती वास्तू ती जागा त्याच्या अगोदर पवित्र आहेत की नाही हे आपल्याला माहिती नसतं. त्या जागेचा काही दोष असू शकतो, त्या भूमीचा काही दोष असू शकतो, आणि मग या सगळ्या दोषातून निवारण व्हावं आणि पुढच्या काळामध्ये परिवारात कुठलंच अरिष्ट येऊ नये याच्यासाठी केली जाणारी पूजा म्हणजे वास्तुशांतीची पूजा असते. या जगामध्ये आपण वावरत असताना 3 पद्धतीचे दोष आणि 3 पद्धतीचे गुण पाहिले जातात. सर्वांगाचे कान करा, माझ्याकडे पाहत राहा. असं सांगितलं, भूमी महात्म्य भूमी दोष, अन्न महात्म्य अन्न दोष, संगतीचं महात्म्य आणि संगतीचे दोष, या पद्धतीचे दोष आणि महात्म्य सांगितलेत. काही ठिकाणी संगतीचं महात्म्य संगतीचा दोष पण आहे, काही ठिकाणी भूमीचं महात्म्य भूमीचा दोष सुद्धा आहे, काही ठिकाणी अन्नाचं महात्म्य अन्नाचा दोष सुद्धा आहे. अन्नाचं म्हणजे भोजनाचा दोष आहे. एखाद्याचं अन्न खाल्ल्यानंतर भजन करण्याची बुद्धी होते, अर्थात ते अन्न पवित्र आहे. कुठं पवित्र आहे? सराला भेट संस्थांवरती होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण जातो आणि कीर्तन बाबांचं संपल्यानंतर अन्नाचा प्रसाद घेतो, भोजन करतो, आणि ते भोजन खाल्ल्यानंतर गंगागिरी महाराज की जय म्हणावं वाटतं. याला अन्नाचं महात्म्य म्हणतात, याला भोजनाचं महात्म्य म्हणतात. कारण गंगागिरी महाराजांचं बरीच वाक्यच आहे, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. आणि म्हणून भोजन महात्म्य सांगितलं. भोजनाचा दोष सुद्धा आहे. चुकीच्या माणसाचं अन्न खाल्लं की चुकीच्या पद्धतीची बुद्धी निर्माण व्हायला लागते. भीष्माचार्य शरपंजरी अवस्थेत पडले. शरपंजरी अवस्था म्हणजे बाणाच्या शय्येवरती पडले. बाणाच्या शय्येवरती पडलेले भीष्माचार्य रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते, आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भीष्माचार्यांना धर्मराजाने प्रश्न केला की भीष्माचार्य, धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात, आणि धर्म कशाला म्हणतात हे सांगण्यासाठी भीष्माचार्य ज्यावेळी बोलू लागले त्यावेळी कुंती हसू लागली, आणि हसणाऱ्या कुंतीकडे पाहून भीष्माचार्य म्हणतात, कुंती तू का हसते? एक काम करा, पुरुष मंडळी थोडी महिला तिकडे चालले, तुम्ही आली बाबा या पुढे या, महिला मंडळी आलं मोकळं करा. या पुढे या पुढे. बस आता त्या जागी महिला मंडळ इकडे सारखं हे इथपर्यंत आले तरी चालतं, काय हरकत नाही. विठाल विठाल. अन्नाचा दोष असू शकतो, अन्नाचा दोष सांगत होतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले भीष्माचार्य धर्मराजाला धर्माचा बोध करू लागले. हसणाऱ्या कुंतीकडे पाहून भीष्माचार्य म्हणू लागले, कुंती तू का हसते? त्यावेळी कुंती म्हणाली, विनाकारण हसते. भीष्माचार्य म्हणाले, तू उगाच हसू शकत नाही, का हसते सांग. त्यावेळी कुंती म्हणाली, धर्माचा बोध करणारे तुम्ही ज्यावेळी मला नग्न केलं जात होतं, भर सभेमध्ये मला नग्न केलं जात होतं, त्यावेळी तुमचा धर्माचा बोध कुठे गेला होता? भर सभेमध्ये दृश्यासनाने ज्यावेळी माझ्या साडीला हात घातला, मला लग्न केलं जात होतं, त्यावेळी तुमचा धर्म कुठे गेला होता? अहो, तुम्हाला तर फक्त बोलायची गरज होती, आता तलवार सुद्धा घ्यायची गरज नव्हती. भीष्माचार्य, फक्त तुम्ही जर म्हटलं असतात ना, खबरदार दृश्यासना, तर हिंमत झाली नसती कुणाची मला हात लावण्याची. मग त्यावेळी तुमचा धर्म कुठे गेला होता? आता रक्ताच्या शय्येत पण तुम्ही बाणाच्या शय्येवरती पडलात, रक्ताच्या थारोळ्यात पडलात, आता धर्म सांगतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? त्यावेळी भीष्माचार्याने हात जोडून कुंतीला सांगितलं, कुंती ऐक, द्रौपदी ऐक, तुला सांगतो माझा धर्म कुठे गेला होता. तेव्हा मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, त्या दुर्योधनाच्या अन्नाने झालेली निर्माण बुद्धी, ती माझी बुद्धी दूषित होती, त्यावेळी मला धर्म सांगता आला नाही. पण अर्जुनाच्या बाणाने ते खाल्लेल्या अन्नाचं रक्त, सगळं रक्त खाली पडलं, आता रक्त माझ्या अंगातलं सगळं पापी रक्त निघून गेलं, आता शुद्ध झालो, म्हणून धर्म सांगतो, याला अन्नाचा दोष म्हणतात. म्हणून कुणाचं खावं कुणाचं न खावं याच्यामध्ये काही असतं. एक ब्राह्मण, 70 वर्षाचा ब्राह्मण, त्याने आयुष्यभर गावात पूजा केली, आणि त्या गावात एक चोर होता. चोर होता म्हणजे जग जाहीर चोर होता, फक्त गावात नव्हता चोऱ्या करीत, गावात चोऱ्या नव्हता करीत, आणि त्याने आयुष्यभर चोऱ्या केल्या. 50 वर्ष झाले त्याच्या चोऱ्या करून.
सतीश बापू 50 वर्ष चोऱ्या केल्या आणि निर्विघ्न चोऱ्या केल्या. निर्विघ्न म्हणजे कळतं का तुम्हाला? म्हणजे निर्विघ्न म्हणजे धरलंच नाही त्याला. 50 वर्ष चोऱ्या केल्या. चोऱ्या करून त्याचा प्रपंच थाटामाटात चालला. 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्याने आपल्या बायकोला सांगितलं. बायकोला सांगितलं बरं का, 50 वर्ष पूर्ण झाले मला चोऱ्या करायला लागल्या. आता मी चोरी करायला निघालो खरा, पण तू एक काम कर, गावातल्या ब्राह्मण देवतेला बोलून आण, त्यांना मिष्टान्न भोजन कर, त्यांना दान धर्म कर. कशासाठी? 50 वर्ष निर्विघ्न चोऱ्या झाल्या. मग तिने गावातल्या ब्राह्मणाला आमंत्रण दिलं. 75 वर्षाचा एकच ब्राह्मण गावामध्ये होते. गुरुदेवांना सांगितलं आज आमच्याकडे जेवणासाठी या. त्यांनी विनंती स्वीकार केली. त्यांना कदाचित माहिती नव्हतं हे काय करतात. ते घरी आले, जेवणासाठी आले. तिने मिष्टान्न भोजन केलं होतं. चांदीचं ताट, वाट्या चांदीच्या, बसायला पाट चांदीचा, पाठीला पाट चांदीचा, ताटाला पाट चांदीचा, चांदीचे आयटम सगळे, जवळजवळ सगळं चांदीचं होतं. आणि एवढं सगळं चांदीचं होतं आणि जेवायला चमचे सोन्याचे होते. आता घरच स्वराचं होतं, त्याला काय करावं? एवढं सगळं होतं. ब्राह्मण देवतेने जेवण सुरू केलं, भोजन सुरू केलं. भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर एकटीच बाई घरात होती. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या, 75 वर्षाच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये असं आलं, चांदीचं ताट, चांदीच्या वाट्या, इतकं सगळं चांदीचं, याच्यातली एक कधी गेली तर काय कळण यांना. म्हणून 75 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या म्हाताऱ्याने चांदीची वाटी खिशात घातली आणि त्या बाईचा निरोप घेतला आणि घरी निघाला. ब्राह्मण देव आपल्या घराच्या जवळ जवळ आले. त्यांच्या मनात विचार आला, 75 वर्ष देवाची सेवा केली, 75 वर्ष वैदिक सेवा केली, 75 वर्ष मंत्र पठण केलं, कधी कोणाचा 1 रुपया मी सेवेच्या उपरच घेतला नाही. आणि आज चांदी चोरण्याची बुद्धी, चांदीची वाटी चोरण्याची बुद्धी कशी झाली? कुठून पाप घडलं? परत मागे फिरला. बाबा परत चालत चालत आले, त्या बाईच्या दारात आले, तिला हाक मारली, आईसाहेब बाई बाहेर ये. ती चोराची बायको बाहेर आली. ब्राह्मणाने विचारलं, बाई तुझी चांदीची वाटी माझ्या खिशात घेऊन गेलो होतो, ती चांदीची वाटी मी घेऊन गेलो होतो, ते देण्यासाठी आलो. मग ती बाई म्हणली, राहू दे, तुम्हाला काय हरकत नाही, आमच्याकडे भरपूर आहे. तर काय इकत आणायच्या होत्या? आमच्याकडे भरपूर आहेत, राहू द्या. ते म्हणे त्याच्यासाठी नाही, वाटी देण्यासाठी तर आलोच आलो, फक्त एक विचारण्यासाठी आलो. 75 वर्ष आयुष्य, 75 वर्षाचं आयुष्य झालं, भगवंताची भजन, भगवंताची सेवा, वैदिक सेवा केली, पण कधी 1 रुपया कोणाचा जादा घेण्याची बुद्धी मला झाली नाही. तुझ्या घरी जेवायला आलो, 75 वर्षाचं व्रत माझं एका मिनिटात तुटलं. तुझ्या घरची वाटी माझ्या खिशात मी घेऊन गेलो. मला सांग तुमचा व्यवसाय काय? त्यावेळी त्या बाईने सांगितलं, आमचे हे 50 वर्ष झाले चोऱ्या करीत आहेत आणि हे चोऱ्या करू करू सगळं कमवलेलं आहे. त्यांनीच सांगितलं का 50 वर्ष निर्विघ्न चोऱ्या केल्या म्हणून ब्राह्मण जीव घाल. ब्राह्मणाच्या लक्षात आलं, चोरीच्या घरचं, चोरीचं आलेलं धन आणि चोरीच्या धनाने केलेलं अन्न आणि ते खाल्लेल्या अन्नामुळे बुद्धी कशी झाली? ती बुद्धी सुद्धा चोरण्याची झाली. हे अन्नाचा दोष आहे. म्हणून अन्न दोष आहे, अन्न महात्म्य. नाही तर भगवान परमात्म्याने शिष्टाई करण्यासाठी ज्यावेळी गेले ना, त्यावेळी दुर्योधनाने 56 प्रकारचे भोग देवासाठी बनवले होते. पण भगवान परमात्म्याने ते सगळे भोग त्यागले आणि भगवान परमात्मा जेवायला कुठे गेले? चल विदुरा
भगवान परमात्मा दुर्योधनाचा मेवा त्यागला आणि दुर्योधन का मेवा त्यागा सांज विदुर घर आई विदुरजींच्या घरी जाऊन भोजन केलं. याला अन्नाचं महात्म्य, अन्नाचा दोष म्हणतात. दुसरा दोष तुम्हाला सांगितलं मी, भूमी दोष, भूमी महात्म्य. आणि तिसरा दोष सांगितला संगत दोष, संगत महात्म्य. संगतीचा दोष आहे, संगतीचं महात्म्य पण आहे. सत्संगती केली, संतांची संगती केली की सद्विचार येतात, वाईटाची संगती केली की वाईट वागण्याचे विचार येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनुष्य चुकीचा पुतळा आहे. ऐकलं तुम्ही हे वाक्य? मनुष्य चुकीचा पुतळा आहे. किती चुकीचा पुतळा आहे? तो चुकीचाच पुतळा आहे. तो चांगला विचार कधी करतच नाही. आपल्या मनात चांगला विचार येण्यासाठी सत्संगतीच लागते. काय झालं, एक पोरगा, एक दाम्पत्य होतं, त्यांना एक मुलगा झाला आणि लहानपणी त्याचा मुलाचा बाप वारला. त्या आईने त्याला तर हाताच्या फोडासारखं वाढलं, लहानचं मोठं केलं, लोकांच्या घरी काबड कष्ट करून पोरगा शिकवला. 10वीच्या वर्गात पोरा टुकार पोरांच्या नादी लागला. 10वीला कमी मार्क पडले म्हणून तो रिझल्ट घेऊन घरी आला तर आईने 2 मुस्कडात टेकवल्या. नालायका, शरम वाटत नाही तुला? अरे लोकांच्या घरी काबड कष्ट करून तुला शिकवलं, लहानचं मोठं केलं. अरे काहीतरी तू करशील म्हणून तुला एवढं शिकवलं राजा. काय केलंस तू? हे मार्क तुला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन मिळायचं? काय उपयोग तुझा? पोरालाही वाईट वाटलं, रडायला लागला पोरगा म्हणाला, आई 10वीचं वर्ष माझ्याकडून जरूर गेलं, पण आई तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, 12वीचं वर्ष माझ्याकडे आहे, तुझी मान उंच केल्या वाचून राहणार नाही. पोरांनी वचन दिलं. आईलाही आनंद वाटला. आईने सांगितलं, मग ऐक, जर तू 12वीचं वर्ष तसं गाजवलं ना तर तू म्हणशील ते मागशील ते मी तुला देईन. पोरांनी कर्म धर्म संयोगाने 12वीचं वर्ष आणि 12वीच्या वर्षामध्ये संभाजीनगर मध्ये पोरग पहिलं आलं. का रिझल्ट घेऊनच घरी पळत सुटलं. आई ग, हे बघ तुझा सोन्या जिल्ह्यात पहिला आला. आईला आनंद झाला. पटापटामुखी घेतले. आईने बोट मोडली. आईने जवळ केलं, औक्षण केलं. त्याला औक्षण केल्यानंतर त्याला म्हटलं, आई त्याला म्हटली, सोन्या मान उंच केलीस राजा, माझी मान उंच केलीस. पोरगा म्हणाला, आई फक्त एवढं करून नाही चालायचं, तुम्हाला शब्द दिलेला आहे. काय शब्द? मी जर चांगले मार्क पाडून पास झालो तर मी जे मागेल तुम्हाला देशील. आई म्हटली, काय पाहिजे तुला सांग, तुला देते. पोरगा म्हणाला, आई मला गाडी घ्यायची कॉलेजला जायला. गाडी म्हणजे ती अशी नाही का ती झोपून चाली, ते पहा नवीन आलेली गाडी, आता अशी झोपून चालू लागत. बसून चालायच्या गाड्या जवळजवळ आता कमी होऊन गेल्या. झोपून चालायची गाडी पाहिली का? ती 2-3 लाखाच्या पुढे भेटत माऊली. 2-3 लाख मला घ्यायची ठरली होती. ठरलं होतं म्हणजे मी कोटेशन आणलं होतं, पण नंतर कॅन्सल करून टाकलं. कमून विचारा ना, तिची पेट्रोल टाकी माही टाकी एकाच ठिकाणी यायला लागली म्हणून कॅन्सल. विनोदाचं वाद. 2 लाखाच्या पुढे भेटती गाडी. ऍक्सिलेटरवर हात ठेवला की तिला लगेच 100चा स्पीड घेते. इतकी पळती गाडी, एवढी पळती. आईने पोराचा हट्ट पूर्ण केला, घेऊन टाक, काय हरकत नाही. पोरांनी गाडी घेतली. गावामध्ये गाडी घेऊन मित्रामध्ये येऊन बसला तर मित्रांना म्हणायला लागला, गाडी घेतली. मित्र म्हणाले, सोन्या अभिनंदन रे तुझं, काय गाडी घेतली आईने तुझ्या? 2 लाख रुपये किमतीची गाडी. अरे मागच्या महिन्यामध्ये माझ्या वडिलांना मी सायकल मागितली तर 2 वेळा त्यांनी डोक्यावर उचलून मला खाली टाकलं. सायकल सुद्धा नाही राजा मला, तुला गाडी घेतली आईने. अरे आई तुझी भाग्यवान आहे राजा, चांगला आहे तू, भाग्यवान आहेस तू. पण आई तुझ्या गाडीचा आनंद तेव्हाच, कधी जेव्हा तू आम्हाला जीव घालशील, पार्टी देशील. आणि मग पार्टी दिसली. मग ठरलं पार्टी द्यायचं का. मग त्याने घरी गेला आणि आईला म्हटलं, आई मला पोरांना जेवायला घालायचं. 2000 रुपये घेतले. भरधाव वेगाने पोरग निघाला. ऐका बरं का, भरधाव वेगाने पोरग निघालं गावाच्या दिशेने. वळणाचा रस्ता होता. वळणाच्या रस्त्यावरती लक्षात आलं नाही, पुढून एक डंपर भरधाव वेगाने येत होतं. इकडून पोरगा जात होता, पुढून तिकडून डंपर येत होतं. समोरून डंपर, इकडून पोरगा. काय झालं असेल? धडक झाली. पोरगा जागेवर. बस एवढाच विचार आपण करतो. हाच विचार केला तुम्ही सगळ्यांनी? विचार हाच केला. असं नव्हतं झालं, पण असं नाही झालं. काय झालं, डंपर तिकडून आलेला पोराच्या लक्षात आला, त्यांनी गाडी बाजूला दाबली, डंपर निघून गेला, मग पोरग निघून गेलं. असं नाही होणार का? असं होणार की नाही मला सांगा. होऊ शकतं, पण आपल्या बुद्धीत तसा विचार कधीच येत नाही. याला वाईट विचार म्हणतात. आणि हा चांगला विचार येण्यासाठी संतांची संगती लागते. विठाला काय कमी आहे? अखंड भजनात आयुष्य गेलं तरी सुद्धा तुकोबराय देवाकडे मागत असताना काय म्हणतात, या संतासी निरवी हेची वजले, या संतासी निरवी हेची वजले,
संतांची संगती काय करते. धन्य कानोपात्रा झाली भाग्याचे, झाले भाग्याचे. भेटी झाली, भेटी झाली ज्ञानदेवाची, वेश्येच्या घरी जन्माला आली कानोपात्रा. कोणाच्या? वेश्येच्या घरी. कानोपात्रा तिचं नाव, कानोपात्रा तिचं नाव आहे आणि श्यामा नावाची वेश्या आहे. मंगळवेढा नावाचं गाव आहे. पंढरपूरच्या शेजारी मंगळवेढा नावाचं गाव आहे. श्यामा नावाची वेश्या राहते. उदरनिर्वाहासाठी वेश्याचा व्यवसाय करते. तिची पोरगी कानोपात्रा तिचं नाव आहे. आई माहिती आहे तिला, बाप माहिती नाही. पण ती कानोपात्रा लहान वयामध्ये, वयाच्या लहान वयामध्ये भगवंताची आवड लागली आणि जगाने तिच्याकडे वाईट नजरेने पाहावं. नक्षत्रासारखी दिसणारी कानोपात्रा अशी जगाला हात जोडायची, म्हणायची नाही हो दादा, मला भगवंताचं भजन करायचं हो, मला देवाचं चिंतन करायचं हो, मला मंदिरात जायचं हो, मला नाही हो वाईट काम करायचं. जग वाईट नजरेने पाहायचं आणि कानोपात्रा जगाला विचारायची, सांगा मी काय करू. काय काय सांगा. या जगाने जर माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं तर मी परमार्थ कसा करायचा, कुणाला विचारू. जगाला ओरडून विचारू लागली, मला देव कसा भेटेल, मला देव कसा भेटेल, मला देव कसा भेटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट आयुष्यभर लक्षात. इथे जागा आहे, समोर या. इथं पण जागा आहे, इथं मध्ये जागा आहे. या या या, समोर जागा, इकडे. तुम्ही सावलीत बसवा, या आणि सांगा म्हणजे. विठाला विठाला विठाला. कानोपात्रा जगाला विचारू लागली, माझा उद्धार कसा होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, या जन्माला या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवाला हा प्रश्न पडला पाहिजे जो कानोपात्रेला पडला, माझा उद्धार कसा होईल. महाराज म्हणतात ना, कायमी उद्धार सांगितलं, कानोपात्रे संतांच्या संगतीशिवाय उद्धार नाही बर का. कानोपात्रेने विचारलं कुठे मिळतील संत. त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये ज्ञानोबरायासारखे सिद्ध संत आळंदीमध्ये होते. सांगितलं जा आळंदीला, ज्ञानोबरायासारखे संत महापुरुष आहेत, कल्याण करतील. गेली कानोपात्रा. कानोपात्रेने आळंदीमध्ये पाऊल टाकला तर आळंदीतला प्रत्येक कण न कण, पाण्याचा थेंब न थेंब भगवान ज्ञानोबरायांचं चिंतन करत होता. आळंदी का कण कण बोले जय ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी का जलबी बोले जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली.
सिद्ध बेटावरती पळत पळत गेली. ज्ञानोबरासारखे सिद्ध महापुरुष सिद्ध बेटावरती बसलेले असताना पाहिले. ज्ञानोबरांच्या चरणावरती जाऊन कानोपात्रीने आपलं नतमस्तक झाली. कानोपात्र नतमस्तक झाली. ज्ञानोबरांनी विचारलं, कोण, कुठून आली, कशासाठी आली? आणि कानोपात्र्याच्या अंतःकरणातला देव प्राप्ती करण्याचा भाव ज्यावेळी ज्ञानोबरांनी ओळखला त्यावेळी ज्ञानोबरांनी त्यांच्या तिच्यावरती उपकार केला, अनुग्रह केला. संत संगत किती महत्वाची. संत संगत कानोपात्र्याला घडली. ज्ञानोबरांनी सांगितलं, जा पंढरपूरला आणि फक्त पांडुरंगाचं भजन कर. भगवंताचं भजन तुझा उद्धार केल्या वाचून राहणार नाही. झाला ना तिचा उद्धार. विठ्ठल विठ्ठल करत निघाली. मजलदर मजल, मुक्कामदर मुक्काम पंढरीच्या दिशेने. विठ्ठल माझा तुळशी माळ ही श्वासांची तुटे जीव झाला विष. रूप घरातच कारावास सोसला रे रात्रंदिस. तुझा मानोनिया कौल नाही ओलांडलीस. गोड गोड पंढरीच्या तुझ्या नावी नसे जीव झाला सारीस. रूपदारी पांडुरंगा पांडुरंगाच्या मंदिरात येऊन कानोपात्र्याने भगवंताला अळवायला सुरुवात केली. हे देवा पांडुरंगा, माय बापा, वेश्येच्या घरात जन्माला आली मी, पण ज्ञानोबराची भेट झाली. ऐक पांडुरंगा, मला तुझं भजन करायचंय. परिणाम काय झाला?
कानोपात्रा मंदिरात दर्शनासाठी गेली आणि मंदिरात दर्शनाला गेलेल्या कानोपात्रेला पाहून बिदरच्या बादशहाच्या सैनिकांना असं वाटलं एवढी नक्षत्रासारखी दिसणारी पोरगी जर आपण कधी आपल्या बादशाला घेऊन गेलो त्यावेळी विठ्ठलाचं मंदिर बिदरच्या बादशहाच्या ताब्यात होतं म्हणजे कर्नाटकात होतं बरं का. म्हणून पांडुरंगाला बघा महाराजांनी अभंग लिहिताना असं म्हटलंय कानडाव विठ्ठलू तेने मजला वेला अगणितला भवन तेजे जंजारी तेने मजला वेला कर्नाटकमध्ये पांडुरंग परमात्मा कानडा आहे. कानडा राजा पंढरीचा त्या पांडुरंग परमात्मा बिदरच्या बादशहाच्या मंदिरात ताब्यात होतं. मंदिर ताब्यात होतं. बिदरच्या बादशहाचे सैनिक तिथे कानोपात्रेला पाहून विचार करतात हिला जर आपण घेऊन गेलो तर आपला राजा खुश होईल, आपला बादशाह खुश होईल, आपल्याला नजराना देईल. कानोपात्रेला पकडायचं ठरलं, न्यायचं ठरलं. मंदिरात कानोपात्रा देवाच्या दर्शनासाठी घुसली होती. तिला आता कुठे जायचं नव्हतं, देव सोडून कुठे जायचं नव्हतं. कानोपात्रेच्या लक्षात आलं होतं आता आपल्याला पकडणार आहेत, आपल्या आईला पैसे दिलेत, आपल्याला आता विकलं गेलंय, आपल्याला पकडून आता नेणार आहेत. आयुष्यभर देवाची सेवा करण्याचं वचन घेतलं होतं, पण आता जर आपल्याला पकडलं, बादशहाच्या सेवेसाठी गेलो तर परत आपल्याला बादशहाची सेवा करावी लागेल. आता देवाची सेवा नाही. कानोपात्र्याने एकच ठाण घेतला, आता देवाच्या चरणाजवळ जायचं. सैनिक कानोपात्रेला पकडण्यासाठी मागून येत होते. कानोपात्रा पुढे चालत होती. बारी पुढे 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 सरकत आता कानोपात्रा मंदिराच्या जवळ गेली होती. आता पांडुरंग परमात्म्याच्या समोरच गेली होती. आता पांडुरंगाच्या समोर उभा राहिली होती. आता कानोपात्रेने पांडुरंगाच्या चरणावरती आपलं डोकं टेकवलं होतं आणि कानोपात्रेने आपला देह ठेवून दिला होता. मस्तक ठेवलं कानोपात्रेने. 16 वर्षाची कानोपात्रा. लक्षात आलं आता जर आपल्याला पकडलं तर बादशहाची सेवा आयुष्यभर करावं लागेल. पुन्हा देव नाही, मंदिर नाही. डोकं टेकवलं पांडुरंगाच्या चरणावरती आणि कानोपात्रेने आपला देह ठेवला. देव पावयासी गेलो तेथेची देव होऊन ठेवलो. आपलं मस्तक टेकवलं, देह ठेवला. कानोपात्रेचा देह ठेवल्यानंतर कानोपात्रेचं धड खाली पडलं आणि खाली पडलेल्या धडाकडे पाहून मंदिरात एकच गोंधळ उडाला. अरे कोण पोरगी आहे, कुणाची पोरगी आहे, कोण पोरगी आहे, कुणाची पोरगी आहे? वेश्येची पोरगी आहे, श्यामा नावाच्या वेश्येची पोरगी असं कळालं. ब्राह्मण देवतेने दरवाजाचे मंदिराचे दरवाजे बंद केले. कानोपात्रेचं चरित्र सांगतो, दंतकथा सांगत नाही. मंदिराचे दरवाजे बंद केले, बारीतले लोक बाहेर काढून दिले. मंदिरात बंद केलं आणि ब्राह्मण देवता सांगू लागले, ऐका रे ऐका, एका वेश्येच्या पोरीचा पांडुरंगाला स्पर्श झाला, देव बाटला, देवाला विटाळ झाला, देवाचा अभिषेक करावा लागेल. कोणी गंगेचा पाण्याचं म्हणू लागलं, कोणी तीर्थाचं म्हणू लागलं, कोणी पंचामृताचं म्हणू लागलं, कोण काय बोलू लागलं. ऐका रे ऐका, देव बाटला, देव बाटला, देव बाटला.
मंदिर शांत झालं, पंढरपूर सुन्न झालं होतं. कानोपात्र्याचा देह खाली पडलेला होता. अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण होते. अनंत शास्त्रींनी बातमी कळाली. अनंत शास्त्री धावत धावत पळत पळत आले. पांडुरंगाच्या चरणावरती कोण्या पोरीने आपला देह ठेवला. ती एका वेश्येची पोरगी आहे, देव बाटला असं म्हणू लागले. पळत आलेले अनंत शास्त्री मंदिरामध्ये गेले. ब्राह्मण देवतेंना विचारलं, ब्राह्मण देवतेंनी सांगितलं. आणि अनंत शास्त्रीने एकच विचार मांडला, ऐका, ती जरी वेश्येची पोरगी असेल तरी सुद्धा तिने देवाच्या चरणावरती आपला देह ठेवला. याचा अर्थ ती कोणी सामान्य नाही. ऐका, याचं उत्तर तुम्ही द्यायचं नाही. काय करायचं ते कोणी तुम्ही उत्तर द्यायचं नाही. आणि काय करणार याचं उत्तर मी देणार नाही. मग कोण सांगेल? आपल्याला सांगेल कोण? मार्ग कोण देईल? त्यावेळी अनंत शास्त्रीने एका शब्दात सांगितलं, कानोपात्र्याने पांडुरंगाच्या चरणावरती आपलं डोकं टेकून आपला देह ठेवलाय. मग काय तिचं करायचं हे सुद्धा देवच सांगेल. देवाची वाट पाहिजे. मंदिराचे दरवाजे बंद करून पांडुरंग परमात्म्याचं चिंतन सुरू केलं होतं. हे पांडुरंगा, माय बापा विठ्ठला, या कानोपात्र्याने तुझ्या चरणावरती आपला देह ठेवलाय. या कानोपात्रेचं काय करायचं याचा मार्ग तू दाखव. हे भगवंता, विठ्ठला, पांडुरंगा, माय बापा, हे विठ्ठला, अर्धी रात्र सरकली होती. आता मध्यरात्री 3 वाजून गेले होते. ब्रह्म मुहूर्त सुरू झाला होता. आणि भगवान पांडुरंग परमात्मा अनंत शास्त्रींशी बोलू लागले, हे अनंत, हे अनंत, ऐक, ज्या कानोपात्र्याने माझ्या चरणावरती आपला देह ठेवला त्या कानोपात्रेला मंदिराच्या बाहेर काढू नका. त्या कानोपात्रेला मंदिराच्या बाहेर काढू नका रे. अनंत शास्त्रीला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, त्या कानोपात्रेला ती वेश्येची जरी पोरगी असेल तरी सुद्धा तिचं अंतकरण इतकं शुद्ध आहे, ती ज्ञानोपरायची भक्त आहे. त्या ज्ञानोपरायचं गुरुपण तिला प्राप्त झालं. त्या कानोपात्रेला माझ्या मंदिरात समाधिस्थ करा. आणि ती कानोपात्रा आता पांडुरंगाच्या मंदिरात समाधिस्थ आहे आजही. आता ती कुठे आहे ते सांगतो. पंढरपूरला कोण कोण गेलं? वैजापूरला कोण कोण जायले? जसे वैजापूरला जाते तसे वर्षातून एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे बरं का. मोकळ्या वेळेत जा, तुमच्या वेळेत जसं जमेल तसं गेलंच पाहिजे. त्याला पाहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्याला न पाहता माझा जीव कसा होतो. प्राण रे गोपाई कुडी पंढरपूरला दर्शनाला गेला, तुम्ही बारीला लागला. मी सांगतो कानोपात्र कुठे बारीला लागला. बारी त्या मोठ्या सभागृहातून आपल्याला असं मंदिराच्या वरच्या बाजूने असं तिकडून आणून असं खाली उतरून मग मंदिरात बसतो. पहा आपण जे गेले त्यांचे लक्ष देईन, बाकीचे उगा माना आलोच नका तुम्ही. ज्याला माहिती त्याला सांगतो. बरोबर त्या सभागृहातून मंदिराच्या वरती येतो. मंदिराच्या वरून असं कडेकडेने चालत आलो का आपण तिथून असं फिरून खाली उतरतो. आणि ते खाली उतरून परत असं मंदिरात बारी लागतो. तिथून खाली उतरताना एक वाळलेल्या झाडाचं असं खोड आडवं लागतं बघा समोर. जे गेले त्यांचे लक्ष दिलं. असं वाळ्या झाडाचं खोड आडवं लागतं ना, ते खोड आणि ते झाड म्हणजे कानोपात्रेचं प्रतीक आहे. तिथे कानोपात्रेला समाधिस्थ केलंय. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये मायासारखे कितीतरी महाराज आले, कितीतरी खपले, एकालाही देवाच्या मंदिरात समाधी नाही. पण वेश्येच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा ज्ञानोपरायची संगतीन भगवंताचं भजन केलं तर देवाच्या मंदिरात समाधिस्थ झाली. म्हणतात संत संगतीचं महात्म्य, संत संगतीचं महात्म्य. म्हणून सत्संगती खूप महत्वाची आहे. संगती कोणाची करावी हे महत्वाचं आहे. आता भूमी महात्म्य आणि भूमी दोष एका शब्दात सांगतो. आळंदीला गेलं की थांबावं वाटतं. आळंदीला गेलं की थांबावं वाटतं का? कारण तिथे प्रत्यक्ष ज्ञानोबा थांबलेले आहेत. समाधी साध संजीवन
झाले म्हणून आळंदीत थांबावं वाटतं. ऐका, तिथून आळंदी पासून फक्त 7-8 किलोमीटर वरती देहू गाव आहे. पण देहूत गेल्यानंतर तुकोबरायचं दर्शन घेतल्यानंतर थांबावं वाटलं नाही, तिथून निघून जावं वाटतं. का? आळंदीत ज्ञानोबराय थांबले आणि देहूतून तुकोबराय निघून गेले म्हणून देहूत थांबावं वाटत नाही, आळंदीत थांबावं वाटतं. याला भूमी दोष आणि भूमी महात्म्य सांगतात. तसं घर वास्तू शांती करत असताना आम्ही त्याची शांती का करतो, भूमीची शांती का केली जाते? तिथे दोष असू शकतात. तिथे दोष असेल तर त्या दोषातून मुक्त होऊन पुढच्या काळामध्ये परिवारावरती कुठलेच अरिष्ट येऊ नये याच्यासाठी केली जाणारी भूमिपूजन असतं. त्याला वास्तुशांती म्हणतात, त्याला ग्रहप्रवेश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कितीही पवित्र भूमी असेल आणि त्या भूमीवरती बांधलं जाणारं धन जर उत्तम व्यवहाराने कमवलेल्या धनापासून नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. लक्षात ठेवा, माणसाने कधीच कोणाच्या तळतळाटाचं कमवू नये. बाबासाहेब, आपण आपल्या कुवतीप्रमाणे, आपण आपल्या कष्टाने, आपल्या प्रामाणिकपणाने माणसाने कमवलं पाहिजे. मी माझ्या व्याख्यानातून आजकाल एवढं सांगायला लागलो, एक वाक्य नेहमी बोलतो की तुम्हाला नाही फार श्रीमंत होता आलं तर होऊ नका, नाही आपल्याला जास्त श्रीमंती आली तर नाही चालेल, तरी काय हरकत नाही. पण कोणाच्या तळतळाचा एक रुपया सुद्धा तुम्ही कमवू नका, कारण तो तळतळाटाचा रुपया आयुष्यभर त्रास दिले वाचून राहत नाही. फार कठीण आहे. भरपूर संपत्ती येईल आणि आजार पण असं मागे लागेल की क्वाटच सोडता येणार नाही. हे फार भयान आहे, खूप मोठी कठीण परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणाचं असावं, उत्तम कर्माचं असावं, उत्तम जीवन असावं. नाही तर मग ते जसं येतं तसं जातं. बरं का, जसं येतं तुम्हाला कळतं का मी बोलेल, जसं येतं तसं. एक उदाहरण सांगतो. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे, एक जण एक गोडी घेऊन ऐकायला आला बाजारात. गोडी घेऊन आला तर त्याने एक भामटं त्याच्याजवळ आलं. भामटं म्हणजे चोर भामटं, लबाड. ते त्याच्याजवळ आलं, त्या शेतकऱ्याच्या जवळ त्याच्याजवळ आलं. त्या गोडी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याच्या जवळ आलं. ते चोर भामटं म्हणू लागलं, घोडा विकायला आणला का? म्हणे मग कशाला आणला? विकायला नाही आणला. मग कशाला? विकायलाच आणला. म्हणे केवढ्याला द्यायचा? 15,000 द्यायचं. म्हणे जुना का 15,000 द्यायचा. ते म्हणे चोरी बिरीचा आहे का, काही खोडेली लईच स्वस्त ऐकू राहिले. तर शेतकरी म्हणे, राजा हो असं बोलू नका, घरचा आहे मी, वाढवलेला, लहानचा मोठा केलेला आहे, खोडीचा नाही, काय नाही, चोरीचा नाही. लई तुम्हाला शंका वाटत असली तर चालून पहा. ते म्हणे द्या मग चक्कर, घोड्याची चक्कर. तो जसा घोड्यावर बसला तसा अजून आला, अजून नाही येईल. मग आता कधी येईल तर येऊ द्यात, त्याला माहिती. तो घोडा घेऊन गेला, भामटच ते घोडा घेऊन गेला. आता ते घोडा घेऊन गेला, आता ते काही घरी नेणार का? नाही, कुठेतरी बाजारात जाऊन त्याचे 2 पैसे करून मोकळं व्हायचं. ते घोडा घेऊन एका बाजारात जाऊन उभं राहिलं अरे चोर. आणि ते तिथं ते घोडा घेऊन ऐकायला गेलं तर तिथं एक म्हातारा आला, असं शेतकरी म्हातारा. ते म्हणे, राजा घोडा केवढ्याला दिला? ते 15ला दिला. ते म्हणे काही कमी अधिक करा, माझ्याकडे पैसे 10,000 आहे. ते म्हणे होणार नाही, चालते व्हाय इथून. म्हातारा म्हणे माझी वाट पाय, मी घरून पैसे घेऊन येतो, पण घोडा कोणाला देऊ नको. म्हातारा घरी पैसे आणायला गेलं. तितक्यात याचं बारसं जेवलेलं एक चोर आला. बारसं जेवलेला चोर कळतो का? म्हणजे चोरावर मोर, याच्यापेक्षा पुढचा. तो आला आणि तो त्याला तशीच प्रश्न करायला लागला. ते म्हणे, का हो घोडा केवढ्याला दिला? म्हणे 15ला दिला. खोडेल बिडेल काय लई स्वस्त ऐकून राहिले. त्याने काय बोलता, घ्यायचं तर घ्या, नाही तर पुढे चालतं वा. खोडेल घोडा ऐकायला आणू का? म्हणे खोडेल नाही. मग ओळखायचं कसं? म्हणे चक्कर मारून पहा. कळलं ना तुम्हाला पुढचं का? सांगू सगळं. गेला ना तो, चक्कर मारायला गेला, अजून नाही आलेला तो सुद्धा नाही आला. आणि हा घरी पैसे आणायला गेलेला म्हातारा तिथे आला आणि त्या घोड्यावाल्याला, त्या चोराला म्हणायला लागला, म्हणे का हो राजे घोडा दिला? म्हणे दिला. म्हणे फार चांगला घोडा होता राव, माझ्याकडे पैसे कमी होते, नाही तर घोडा मीच घेतला असता. जाऊ द्या, मरू द्या, चांगलं झाला घोडा गेला. केवढ्याला दिला? म्हणे तुम्हाला सांगतो, जेवढ्याला आणला तेवढ्यालाच दिला, 1 रुपया सुद्धा जास्त घेईल नाही. जसं आलं तसं जात. त्याच्यासाठी कमवत असताना कसं कमावं याची नीती सांगितली अभंगाच्या पहिल्या चरणात.
धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने उत्तम क्रियेने उत्तम कार्याने आपण कमावं. उत्तम कामाने कमवलेलं कधी संपत नाही. माणसाला कष्टाचं पुरत नाही राजा हो. चोऱ्या माऱ्या केलेलं कधी पुरायचं. कष्टाचं धन संपत नाही, संपुरत नाही तर चोऱ्या माऱ्याचं कधी पुरायचं. चांगल्या पद्धतीने कमवलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा याच्यामध्ये एक्सक्यूज देत नाही बरं का. स्पष्ट शब्दात सांगतात जोडून या धन उत्तम उत्तम सांगतात. मध्ये नाही, मध्ये मग 70% उत्तम 30% चालत बा असं अजिबात नाही. तसा प्रकार नाही. तुकोबरा 100 म्हणजे 100% धन उत्तम असावं. आणि ते उत्तम धन तुकोबराकडे होतं. म्हणून तुकोबरा विनंतीपूर्वक सांगतात. हे बघा संत सांगतात ते अनुभवातून सांगतात. गोष्ट कुठलीच उगा फालतू बोलत नाही. उगा नाही तर पाटाच्या पाट्या बोलायचं म्हणून बोलायचं. येव करेंगे देव करेंगे कुछ नाही करेंगे अजिबात नाही. नुसतंच बोलायचा विषय नाही. ते बोलतात ते प्रत्येक गोष्ट अनुभवातून सांगतात. संतांचा स्वभावच तसा आहे. नाही तर मग भाषण चाललं दारूबंदीवरती. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. आपने जेब का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. पिऊ नका चांगलं नसते. अरे दारू पिऊ नका चांगलं नाही. परिवाराचं वाताहत होऊन जाते. परिवारावरची वाताहत होते. पोरं रस्त्यावरती येतात. बायका पोरांचे वाईट दिवस येतात. अरे जग वाईट नजरेने पाहतं रे. पोरांचे शिक्षण होत नाही. फार कठीण आहे. पिऊ नका चांगलं नसते दारू गांजा. असं सुंदर भाषण झालं. कडाडून टाळ्या वाजल्या. लोकांना असं वाटलं काय सुंदर भाषण झालं. आपल्या गावातली दारूबंदी होणार. आपल्या गावातली दारूबंदी होणार म्हणून आनंद वाटला. शेजारच्या गावातल्या माणसांना वाटलं आपल्या गावात दारूबंदी केली पाहिजे. म्हणून साहेबांची तारीख घेऊ. काय साठी? भाषणासाठी. साहेबाची तारीख घ्यायला गेले तर साहेबाला उत्तर जीना. कळलं तुम्हाला? अजून करून दाखव थोडी भरत महाराज साहेबाला बोलत जीना. कळलं? दारूबंदीवरती भाषण झालं. उत्तम झालं. प्रभावी झालं. इतकं चांगलं झालं की लोकांना आवडलं. दारूबंदीवरती केलेलं भाषण इतकं प्रभावी होतं की लोकांना इतकं आवडलं. आता गावात दारूबंदी होईना असा प्रत्येकाला विश्वास वाटला. पण त्या माणसाच्या जवळ जाऊन पाहिलं तर ज्याने दारूबंदीवरती भाषण केलं ते दारू पिऊन केलं. मला सांगा किती लोक त्याचं ऐकतात. घासलेट पडू म्हणतील त्याच्यावर. घासलेट. दारू पिऊन केलेलं भाषण किती सुंदर असेल त्याचा उपयोग नाही. आचरणात नसेल तर सांगून उपयोग होत नाही. म्हणून आचरण असावं. आणि संत सांगतात अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे. किंवा तुका म्हणेचा कोणी सांगे. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. दुसऱ्या धर्मात जन्माला आले असतील त्याच्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही. पण आपल्या धर्मात जन्माला आले याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. जे माणसं म्हणतात तो कोबराय वैकुंठ गमनाला गेलेच नाही.
इतिहास साक्षी आहे की जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ गमनाला जात असताना 8 दिवस पांडुरंग परमात्मा देवगावात राहिला. किती? 8. बीजेच्या अगोदर बरोबर 8 दिवस काउंट करून पहा तुम्ही, घरी गेलं का कॅलेंडर उचका. बीजेच्या अगोदर 8 दिवस एकादशी येते बरोबर. त्या एकादशीच्या दिवशी पांडुरंग देवगावात आले आणि देहू गावात आल्यानंतर देवाने तुकोबरायच्या जवळ 8 दिवस घातली. 8 दिवस तुकोबरायच्या बरोबर. जिथे जिथे तुकोबराय भजन करायला जायचे देव त्यांच्या मागे फिरायचे. जिथे जिथे तुकोबराय फिरायचे तिथे तिथे देव जायचे. जिथे जिथे तुकोबराय दर्शनाला जायचे देव त्यांच्या मागे जायचे. आणि 8 दिवस संपन्न झाले. बीजेच्या दिवशी देवाने विमानात जाऊन बसले. देवाने तुकोबरायला हाक दिली, वाढ वेळ झाला ओ बाबा पांडुरंग. चला 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 हो आता वेळ वैकुंठा श्रीरंग आपल्याला जखमा जखमा सुगंधी जखमा 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 सुगंधी उत्तम गती देव घ्यायला आला. जीव खाणी उत्तम फक्त एकाच शब्दात सांगतो. आयुष्यभर ज्या रामेश्वर शास्त्रीने तुक्या केलं, आयुष्यभर ज्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबराला नाव ठेवलं, आयुष्यभर ज्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबराला देहू गावात आळंदी परिसरात राहू दिलं नाही, जगू दिलं नाही नीट, त्याच रामेश्वर शास्त्रीने म्हणायचं तुकिता तुलनेसी ब्रह्म शास्त्रीने आयुष्यभर त्रास दिला, त्याच रामेश्वर शास्त्रीने म्हणायचं धन्य म्हणवेल इहलोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका देखिये.
रामेश्वर शास्त्री बोलतील तीच पूर्व दिशा होती. त्या रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायला गाथा निर्माण केला. तर तुकोबरायला म्हटलं, हे तुकाराम, अरे काय लिहितोस? या प्राकृत रचनेमुळे शास्त्र रचनेला मान राहणार नाही, सन्मान राहणार नाही आणि परिणामी तू दोषी ठरशील. मग तुकोबराय म्हटले, मी काय करू? रामेश्वर शास्त्रीने हे सगळं जे तू लिहिलं ना, गाथा 4000 अभंग, हे सगळे बुडावं लागतील तुला इंद्रायणीमध्ये. चली दगडा सहित वया, चली दगडा सहित वया, चली दगडा सहित वया, चली दगडा गाथा बुडवण्यासाठी सांगितला. तुकोबरायचा परमार्थ बुडाला. मायबाप देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबरायला अभंग पाण्यामध्ये बुडावे लागले. ज्या रामेश्वर शास्त्रीने छळछळ तुकोबरायचा केला, त्याच रामेश्वर शास्त्रीने शेवट तुकोबराय जातात असताना म्हटलं, म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. भगवान परमात्मा ज्याची मी भजन भक्ती करत होतो तो आणि माझे तुकोबराय वेगळे नसून एकच आहे, हे रामेश्वर शास्त्रीने म्हणावं. त्याला म्हणतात उत्तम गती, उत्तम जीव खाणी. आणि उत्तम गती म्हणजे कशाला म्हणतात? की देवाने विमान घ्यायला यावं, त्याला म्हणतात उत्तम गती. हे कधी मिळतं? महाराज सांगतात, जोडून यादन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, मग काय होईल? मग महाराज सांगतात, उत्तमचे गती तो एक पावेल, उत्तम भोगीन जीव खाणी विठोबा तुम्हा.
उदास विचारी वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. जगद्गुरु तुकोबरानी याच्यामध्ये जीवनाच्या आचारसंहिता सांगत असताना म्हटलं की मनुष्याने कशा पद्धतीने जीवन जगलं म्हणजे भगवंताच्या चरणावरती जाता येईल. प्रपंच करता करता अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवन ते जगण्याची आचारसंहिता आहे. महाराज सांगतात परोपकारे नेणे परनिंदा परश्रेया सदा बहिणी माया. दुसऱ्याच्या मायलेकीला आपली बहीण समजावं आपली आई समजावं असं जीवन आपली दृष्टी जर असेल तर त्याला भगवंताची प्राप्ती झाल्यापासून राहत नाही. छत्रपती शिवाजी राजाने वयाच्या 9व्या वर्षी आम्हाला शिकवलं की दुसऱ्या स्त्रीला दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला आपली आई किंवा बहीण समजावं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेमध्ये होतं, रक्त रक्तामध्ये होतं. म्हणून तर छत्रपती शिवाजी राजे तुमच्या आमच्या गळ्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही घर करून राहतात. अरे शाहिस्ते खानाची सून ज्यावेळी धरून आणली पकडून आणली शाहिस्ते खानाची सून ज्यावेळी आली आणि तिला पकडून आणल्यानंतर सरदारांनी छत्रपतींच्या पुढे आणून उभं केलं. तर छत्रपतींच्या पुढे आणून उभं केल्यानंतर तिला छत्रपतींनी विचारलं कोण आहे. नक्षत्रासारखी दिसणारी सुंदर ती सून. छत्रपतींनी विचारलं कोण आहे. सरदारांनी सांगितलं सैनिकांनी सांगितलं राजे कालच्या लुटीमध्ये ही शाहिस्ते खानाची सून आहे. तिला बरोबर सैनिकांनी आणलं. राजाने तिच्याकडे पाहिलं. सैनिकांना वाटलं होतं की राजे आता हिच्या बरोबर काय करतील. छत्रपती हिला ठेवून घेतील कदाचित खुश होऊन आपल्या नजरांना सुद्धा देतील. त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ही शाहिस्ते खानाची जशी सून आहे तशी आपली ही कुणीतरी आई बहीण असू शकते. म्हणून हिला काय करा हिला चोळी बांगडी करून इमानी इदबात तिला आणलं तसं नेऊन पोहोच करा असं म्हणणारा राजा जगाच्या पाठीवरती एक झाला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी राजा. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं. काळ्या राणी तळपत होत तिच्या रूपाचं लेणं. अशी देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणा त्या तरुणीला आई म्हणा राजा तो शिलवार. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. तो काळ होता. त्या काळामध्ये या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजाने कुठल्याच धर्माचा पुरस्कार केला नाही. ऐका धर्माचा फक्त हिंदू धर्माचा. मग हिंदू धर्म म्हणजे कोणी जात नाही बरं का. मी नेहमी बोलतो हिंदू धर्म म्हणजे कोणी जात नाही. 18 पगड जाती 12 बलुतेदार ज्याच्या येतात त्याला धर्म म्हणतात. त्या एकत्र धर्मामध्ये छत्रपतीने सगळ्यांचा पुरस्कार केला. सगळ्यांना एकत्र केलं. सगळ्यांना एकत्र करून आणि आपल्या स्वराज्य निर्माण करण्यासाठी ताकद उभी केली आणि 18 पगड जातींना आपल्या बरोबर घेतलं. म्हणून छत्रपती शिवाजी राजे स्वराज्य निर्माण करू शकले. म्हणून आपण काय केलं पाहिजे दुसऱ्याच्या स्त्रीकडे आपण दुसऱ्याच्या स्त्रीकडे पाहताना आपली आई आपली बहीण म्हणून जर पाहायला सुरुवात केली तर महाराज म्हणतात परोपकारे नेणे परनिंदा परश्रेया सदा बहिणी माया. एवढंच नाही भूतदया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन म्हणा माझी. मुख्य जनावरांबद्दलचं प्रेम मुख्य प्राण्यांबद्दलचं प्रेम त्यांच्याबद्दलची भावना शुद्ध असणं याला सुद्धा परमार्थ म्हणतात. आणि महाराज म्हणतात शांती रूपी नोय कुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे कुणाचा वाईट विचार न करणं याला सुद्धा परमार्थ म्हणतात. दुसऱ्याच्या बद्दल चांगला विचार करणं त्याला परमार्थ म्हणतात. दुसऱ्याबद्दल चांगला विचार करणं काय म्हणतात परमार्थ म्हणतात. आपलं चांगलं झालं म्हणजे आपल्या बरोबर दुसऱ्याचं व्हावं असा विचार करणं त्याला परमार्थ म्हणतात. पण माणसाचं उलट आहे. माणसाचं उलट आहे आपा माणसाचं उलट आहे. कसं उलट आहे म्हणजे त्याला पाणी लागलं ते कसं काय लागलं त्याला कमवून लागलं त्याचा त्रास. आपल्याला लागलं त्याचा आनंद नाही. आपल्याला लागलं बाबा 2 इंच 1.5 इंच 3 इंच त्याचा काहीच आनंद नाही. त्याला 1.5 इंच लागलं ते कमवून लागलं त्याचं दुःख जास्त. याला म्हणतात याला काय म्हणतात याला राक्षसी वृत्ती म्हणतात. मग याला राक्षसी वृत्ती म्हणतात. मग आपला प्रपंच चांगला होऊ शकत नाही. दुसऱ्याबद्दल उत्तम असा विचार करणं. एकाला इतकं पोट दुखायला लागलं त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर म्हणे काय झालं म्हणजे पोट दुखून राहिलं. डॉक्टरने गोळ्या दिल्या तर त्यांनी गोळ्या घेतल्या. दुसऱ्या दिवशी परत ओरडत आला डॉक्टर काय गोळ्या दिल्या म्हणे काहीच गुण नाही. म्हणे कसं काय गुण नाही काय झालं म्हणे काहीच गुणच पडा ना म्हणे पोट दुखून राहिलं म्हणे नुसतं उचंबळून येतं उचलून टाकले नव्हतं म्हणे उचलून टाकले नव्हतं. आता नवीनच रोग आहे. डॉक्टरकडे गेलो लोक म्हणते कस्तरी होता. कस्तरीला काय गोळ्या आहे आपल्याला तर माहितीच नाही. पुढं गोळ्याच नाही पाहिलं कस्तरीला काय गोळ्या काय कस्तरी होते. कस्तरी म्हणजे काय डॉक्टर म्हणे आता हे उचलून टाकले नाही होतं. मग ते कशामुळे होतं नेमकं काय म्हणून काय झालं काय काही खाल्लं नाही काय नाही. मग काय कुठं काय पडले होते म्हणे पडलो नाही. मग काही उचललं का काही जड उचल नाही उचललं नाही. मग काय केलं काय काय नाही म्हणे काल मळ्यात बसलेलो होतो रानात बसलो होतो झाडाखाली बसलो होतो आणि शेजारी भाऊबंदाचा बोर चालू होता म्हणे. पहिले भाऊबंदाचा बोर चालू होता आणि मग काय झालं म्हणे 150 फुटावर बोर गेला आणि जे पाण्याने गुळणी भेटली आणि माझ्या पोटात आठ उठली तसं दुखत होतं.
मग डॉक्टर म्हणे आता येडे हळदन कोळशाचा नसते काय आता गोळ्या औषधाने बरं होईल का म्हणे. तसं नाही व्हायचं म्हणे. हे बोरवाल्याचा नंबर घेऊन बोरवाल्याचा नंबर घेऊन ही गाडी बोलून घेऊ. तो ह्या वावरात बारीक गाडी बोलून घे आणि त्याला जिथं पाणी लागलं बरोबर त्याच्या सुंभाराने तो वावरात बोर घेऊन ये. जेव्हा त्याचा सळ तुटल आणि तुला पाणी लागल तेव्हा तो पोट बरं होईल म्हणजे त्याशिवाय बरं नाही व्हायचं. हे तर आमचं दुःख नाही. हे दुःखनं जेव्हा संपेल शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट कोणाचा नाही. आणि मग वाढवी महत्व वडिलाचे चांगलं काम केलं की आपोआपच वडिलांचं महत्व वाढतं म्हणजे परिवाराचं महत्व वाढतं. महाराज म्हणतात ना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणाचे दयाचा हरिक वाटे देवा. उत्तम काम करून गेलं की आपल्या वडिलांची आठवण निघते. लोक कधीच म्हणत नाही बरं का. गावात जर एखाद्याने चांगलं काम केलं ना पोराने लोक म्हणत नाही तू कुठे तू काय काम केलं काय चांगलं केलं काम केलं या पोराने. तसं नाही काय रामभाऊ पाटलाचा पोरगा राव खरं की खोटं. वडिलाचं नाव निघतं आईचं नाव निघतं परिवाराचं नाव निघतं. चांगलं काम करा आणि वाईट काम केल्यावर घरच्यांचं नाव निघतं. काय वळण लावले राव यांना. खरंय खोटं आहे. वाढवे महत्व वडिलांचे कधी पण चांगलं काम केल्यानंतर. महाराज म्हणतात या सगळ्या आचारसंहितेने जर आपण जीवन जगलो तर हेच आश्रमाचं फळ आहे अभंगाच्या शेवटच्या.
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाने. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला प्रपंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं जीवन सुंदर व्हावं, भगवंताच्या चरणावरती जावं. जे माझं गेलं तुकोबराय म्हणतात, जे माझं गेलं ते प्रत्येकाचं जावं याच्यासाठी दिलेली आचारसंहिता आहे. त्या आचारसंहिता जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी देतात. त्यातला महत्वाचा भाग असा आहे की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. अशा चांगल्या पद्धतीचं जीवन, चांगल्या पद्धतीचं आपला व्यवहार, चांगल्या पद्धतीचं गावामधले आपलं वागणं राहणं असं या तांबे परिवाराचं या ठिकाणी आहे. आणि सौभाग्यवती पद्माताई आणि श्री प्रकाश विनोनाथ पाटील तांबे, प्रकाश भाऊ आणि त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, अत्यंत चांगल्या पद्धतीचा परिवार आणि त्यांचा सर्वच परिवार, बंधू परिवार असेल, त्यांच्या परिवारातील सर्वच मान्यवर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी अत्यंत सुंदर अशी भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी उभी केली. आणि त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने, ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने असणारा हा आजचा कीर्तनाचा सोहळा. म्हणून प्रकाश भाऊंना विशेष धन्यवाद देतो की अत्यंत सुंदर पद्धतीची व्यवस्था आपण केली. तुम्हाला विशेष धन्यवाद आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना मी कीर्तनाच्या सुरुवातीपासून पाहिलं की त्या सर्व गेटवरती परिवार त्यांचा उभा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला शाल घालून त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान, कोणी आपल्या नजरेतून हुकू नये, कोणी आपल्या नजरेतून जाऊ नये, म्हणून प्रत्येकाचा सन्मान आपल्याकडे आल्यानंतर व्हावा या सुंदर उद्देशाने ते प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी करतात. म्हणून तांबे परिवाराला पुन्हा एकदा विशेष धन्यवाद देतो. माऊली भाऊंना विशेष धन्यवाद देतो. खूप सुंदर व्यवस्था आपण ही जुळवाजुळवी केली. माऊली दादाला विशेष धन्यवाद आहे. आणि या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहे. राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, पदाधिकारी मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिले. अनेकांचा या ठिकाणी मला परिचय नाही, काही मान्यवरांचा परिचय आहे. त्यातील अनेक मान्यवर, त्यामध्ये आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार साहेब आदरणीय श्री रमेशजी बोरनारे सर यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती संगीताताई रमेश पाटील बोरनारे ताई साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही म्हणून या ठिकाणी ताई साहेब उपस्थित राहिल्या, त्यांना विशेष धन्यवाद. त्यांच्याबरोबर वर्षाताई संजय बोरनारे त्याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांना विशेष धन्यवाद आहे. या ठिकाणी उपस्थितांमध्ये आदरणीय सुभाषजी पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, वेळेत वेळ काढून, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आमचे मित्र आणि पालखेड गावचे भूमिपुत्र सभापती आदरणीय श्री बाळासाहेब जाधव पाटील, त्यांनाही शेळके बाळासाहेबजी शेळके पाटील, त्यांनाही विशेष धन्यवाद. ते आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनाही विशेष धन्यवाद. आमचे बाबासाहेब भाऊ जगताप या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. आदरणीय गुरुरे बाबाई या ठिकाणी आवर्जून उपस्थित, पूर्ण कीर्तनाला सुरुवातीपासून उपस्थित आहे. बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. अनेक मान्यवर आहेत, आता सगळ्यांचा परिचय नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर माईबापाचा अंतःकरण करून मला माफ करा. या परिवारातील प्रकाश भाऊंचे चिरंजीव तुषार दादा, अतुल दादा अत्यंत चांगल्या पद्धतीचे संस्कारी पोर आहेत. तुषार दादा तर इथे परिसरामध्ये कुठेही कीर्तन असलं तर तो काय कीर्तन सोडत नाही. त्याचं प्रेम आहे आणि त्याचा खूप जीव आहे माझ्यात, असं म्हणायला हरकत नाही. माऊली आणि प्रकाश, माऊली भाऊ आणि प्रकाश, तुषार दादा दोघे संगतीला राहतात. भजन असो, कीर्तन असो, कुठेही राहतात. हा चांगला संस्कार परिवाराचा त्यांच्यावरती आहे. त्यांच्या वडिलांचा, त्यांच्या आईचा, त्यांच्या आजी आजोबांचा हा चांगला संस्कार त्यांच्यामध्ये आहे. आणि त्या उत्तम संस्काराचं फळ म्हणजे त्यांना या परमार्थाची आवड आहे. म्हणून विशेष कौतुक मला वाटतं. नाही तर कीर्तन तर रोज आपण लोकांच्या घरी कुठं ना कुठं आम्हाला कीर्तन करायचं. काही लोक ऍक्सिडेंट होऊन मरतात, काही दारू पिऊन मरतात, काही आत्महत्या करून मरतात. तिथं चांगलंच म्हणावं लागतं साऱ्या जणाला. पण सगळेच चांगले असतात असं नाही. काहीच ठिकाणी अशा जागा असतात जिथे बोलेल ती प्रत्येक गोष्ट परिवाराला लागते. त्यातला परिवार म्हणजे आजचा तांबे परिवार आहे. म्हणून त्यांना विशेष धन्यवाद देतो आणि सेवेल या ठिकाणी पूर्ण विराम देतो. कार्यक्रम संपेल त्यानंतर आदरणीय सुभाष पाटील या ठिकाणी 2 शब्दाच्या शुभेच्छा परिवाराला या ठिकाणी देतील. अजून कोणी बोलणार आदरणीय श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. शांतीच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी
ठिकाणी जमलेले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व मान्यवरांचं मी तांबे पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो. आज ही सोनियाचा दिनू वर्ष अमृतेचा घेणू. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मानवाच्या 3 मूलभूत गरजा सांगितलेल्या आहे: अन्न, वस्त्र, निवारा. त्यातली सर्वात महत्वाची गरज असते निवारा, आणि निवारा म्हणजे वास्तू. आणि आज त्या वास्तूचं स्वप्न आमच्या पकानानांचं पूर्ण झालेलं आहे. त्यांनी वास्तुशास्त्रानुसार आज या ठिकाणी घर बांधून, वास्तू बांधून त्याची आज वास्तू शांतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपल्या सर्वांना वास्तू शांतीच्या निमित्ताने एक आशीर्वाद रूपी काहीतरी मिळावं म्हणून त्यांनी कीर्तन केसरी अमोल महाराज बडाक यांचं या ठिकाणी कीर्तन आयोजित केलं. अमोल महाराजांचे मी तांबे पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो. आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व नातेवाईकांचे, मित्रपरिवाराचे, सर्वांचे मी तांबे पाटील परिवाराच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो. आणि सर्वांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी जेवण करूनच सर्वांनी जायचं आहे, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. नाही